पण त्याच्या गर्व करता कामा नये. एकदा कावळं ना कावळं असो आकाशात भिरभिर भिरभिर फिरावतो का त्याच्या पायात एक मांसाचं गोळ होतं. मांसाचं त्याच्या मागे धार लागली. धार लागल्याबरोबर तो कावळं आणखी वर उडाक लागलो. वर उडाक लागल्यावर अर्ध्यात गेल्यानंतर हवा गेली त्याची. एक बारकी चिमणी जाऊन त्याला सांगता काय सांगले यार ह्याच्या वर जाण्याचा प्रयत्न करू नको तर धार तुका खाऊन टाकी. फक्त तू कशामुळे वाचशील फक्त तुझ्या पायात मांसाचा तुकडो आणा. त्या गर्वाचा तू फुगला असलो तो गर्वाचा तुकडो खाली टाक. आयुष्यात तुझा चांगला मार्ग गावा. आणि तो कावळा त्याच्यापासून वाचतो. त्यामुळे कसा माहिती एवढं आवाज लावतोय तेवढं आवाज लागतोय. बेडके सारख्या काही एक फुगायचा नाही. जोईलवान टाकली लावले तर पुरी आवाज असेल. बरोबर हसलाच नाही मागा बघ काय दोन्ही बुवा देवगडचे काय डाळीचा काय सांगला बुवा एक वेळ डाळ पत्कारली पण ती पिठी नाही पत्कारली. पिठी येतो जर जाली तुला औषध जाम भारी. पिठी म्हणजे साधं नाही खाल्या गेली पिठी त्यांनी मागून मारले ना समाज पिठी साधा का पण काय आणि त्या पिठी बरोबर काही एक बोंबील नाही तर सुको जोवलो होय. जोयलो लिहून घ्या. पिठी बरोबर सुका दवला पाहिजे. जास्त जोलो सुद्धा भारी कारण पिठीच्या अगोदर तो काम करता वाईट काम. मगाशी सांगले ती रुपावली नाही चेंज केलेली आहे. नवीन मदनी रे आता हे सुद्धा चेष्टा करून दाखवा नाही ना. आता बरोबर लागलो आवाज. म्हणजे तुम्ही सांगल्यानंतर आवाज बरोबर लागलो आता म्हणता. मग परत लावलोय तो काय तो आवाज तुम्ही लावून दाखवा आणि मी मग गाणं म्हणते ना आता म्हणून दाखवा. आता काय माहिती तुम्ही लिहून घ्यावा काय का तेव्हा जागरूक राहावा लागता. तुम्ही सांगता तेव्हा कसा मी तेव्हा चुकीचा सांगले तर कसा बोट ठेवून द्या मला. सूर्यास्त आणि सूर्योदय हा कसा सांगला का बरोबर विचार झाला. तुम्ही काय बोलले ना मला माका माहिती नसल्यामुळे त्याला पळाला. मैदानी रे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद